अच्छा अच्छा. काय त्रास आहे तुम्हाला? शुगर शुगर गुडघेदुखी नाही का? शुगर गुडघेदुखी. वय किती तुमचं? माझं वय आता 60. शुगर किती बघतो? 60 वर्ष वय. आणि शुगर कधीपासून झाली आहे? 2013च्या आधी. म्हणजे तुमच्या वयाच्या 50 वर्षाची तुम्ही होईपर्यंत 50 वर्षाची तुम्ही होईपर्यंत तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत होतं. म्हणजे तुमचं जे पॅनक्रियाज आहे ते काम करत होता. इन्सुलिन कुठून तयार होते? आपल्या बॉडीमध्ये जसं लिव्हर असते, किडनी असते, हृदय, फुफ्फुस सगळं असतंय ना, तसं आपल्या बॉडीमध्ये पॅनक्रियाज नावाचा पार्ट असतो. तो काय करतो? इन्सुलिन तयार करतो. आता या 10 वर्षातच तो पॅनक्रियाज इन्सुलिन तयार करणं गेलाय. म्हणजे काय? तो मेला का आपण जिवंत असताना? नाही ना. फक्त आता एखादा कारखाना बंद पडला. आता तुम्ही तुमचा शुगर तयार करायचा जी कारखाना आहे, इन्सुलिन तयार करायचा कारखाना तुम्ही 50 वर्ष चालविलाय मध्ये, पण त्याची तुम्ही सर्व्हिसिंग केली नाही. मग आता ही कारखान्याला गंज लागले, जाळ्या लागल्यात, त्याचं सर्व्हिसिंग करायला आले. डॉक्टर काय करते? आता तुमचा कारखाना बंद पडला, ही शरीर इन्सुलिन तयार करणं गेलंय, तर त्याला तसंच ठेवते आणि तुम्हाला महिन्याला चेकअपला बोलवते. आणि एका माणसाला 24 तासाला ह्या माणसाला किती इन्सुलिनची गरज आहे ती गोळ्याच्या मार्फत, कुणाला इंजेक्शनच्या मार्फत पुरवतात. दर महिन्याला चेकअपला बोलवतात आणि तुमच्या शरीराला किती मात्रा इन्सुलिनची 24 तासात गरज आहे तेवढी तुम्हाला गोळीच्या रूपातून किंवा इंजेक्शनच्या रूपातून पुरवतात. पण ती माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या मधला कारखाना जर सर्व्हिसिंग करून पुन्हा चालू करता आला तर काय वाईट आहे? आपल्या ट्रीटमेंटमध्ये पॅनक्रियाजची सर्व्हिसिंग होते. जर तुम्ही 3 महिन्याचा कोर्स केला तर 100% पॅनक्रियाजचे पूर्ण तळपायातले पॉईंट, हातातले पॉईंट, बॉडी सर्व्हिसिंग मध्ये, ह्या टोटल बॉडी ब्लड सर्क्युलेशन मध्ये पॅनक्रियाजची अशी सर्व्हिसिंग होते की 3 महिन्यानंतर तुमची शरीर इन्सुलिन तयार करायला चालू होते. आणि जेव्हा तुम्ही महिन्याला चेकअपला जाता तो डॉक्टर स्वतः तुमची गोळी इंजेक्शन बंद करते, त्याचं पॅनक्रियाज काम करायला लागले म्हणून. असा शुगरचा विलाज आपल्याकडे आहे. आणि शुगरच्या मुळे आज माणूस गळाल्यासारखं करतो, त्याचं अंगदुखी होते, त्याला असं वाटते की आता माझं जीवन काही कामाचं नाही, शक्ती राहत नाही अंगात. तर ही शुगरमुळे तर होते. त्या गोळ्याच्या साईड इफेक्ट तर खूप जास्त होते. आणि त्या गोळ्या असतात ॲलोपॅथिक गोळ्या, त्याच्या साईड इफेक्टमुळे तर शुगर कधीच नीट होत नाही. आणि त्या गोळ्याच्या साईड इफेक्टमुळे अशक्तपणा येतो, हातपाय गळाल्यावानी होतात. तर आता तुम्ही 3 महिन्याचा कोर्स इथं करा. आज सध्या तुमची कंडिशन कशी सांगा, उठून दाखवा, चालून दाखवा. आता आजपासून कोर्स करा, 8 दिवसानं पुन्हा व्हिडिओ घेऊ आपण. नमस्कार.